दर्शन झालंय. दर्शन घेऊन आम्ही मस्त बाहेर आलो. खूप छान दर्शन झालं, एकदम छान समोरूनच पूर्ण आणि एकदम 5-10 मिनिटाचं दर्शन झालं ना आपलं. एकदम छान झालं दर्शन. तू तर 5 पासून केलं. नमस्कार मंडळी, मी दीपक परब, मी दीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आता आम्ही चाललो आहे महाकालच्या दर्शनासाठी. तर आमची आता चेकआउट पण आहे. सगळ्यांनी आपली आपली बॅग पॅक केली आहे इकडे आणि आता आमची गाडी पण आली आहे खाली. तर आता आमची निघायची वेळ झाली आहे. आता निघणार है ना साहेब? हो, आता तयारी झाली, मस्त जाऊ आता. चला आता महाकालच्या दर्शनासाठी. आता आम्ही चेकआउट करून आलो आहे खाली आणि आमची गाडी पण आली आहे. चला ही बघा गाडी भाई डिक्की खोल दे. चला तर आता आमच्या बॅग ठेवून झाल्यात. तू कुठल्या स्पॉटला आहे तुझं मला लोकेशन पाठव. त्यांनी पाठवले वाटतं लोकेशन बघा. ओके, एंट्रन्सला आहे. आमचा एक माणूस मिसिंग आहे, तो तिकडे पोचलाय ठीक आहे. महाकालला. ओके, हो हो सांग. तर चला आता आम्ही निघालोय महाकालच्या दर्शनासाठी. फायनली चाललो आता आम्ही महाकालच्या दर्शनाला. आमचं दर्शन पण एकदम VIP प्रोटोकॉलमध्ये होणार आहे. तर आता आम्ही पोचलोय महाकालच्या इथे आणि आम्हाला आकाश पण जॉईन झालं आहे आणि आम्ही आत्ता प्रोटोकॉल कार्यालयामध्ये चाललो आहे, कारण की आमचा VIP प्रोटोकॉल आहे. VIP दर्शन घेण्यासाठी प्रोटोकॉलमध्ये चाललो आहे. तर आता आम्ही एंट्री केली आहे. पास मिळाले आहेत. आकाश भाईने आपले पास करून दिले आहेत आणि आता आतमध्ये फिरतो आहे. आतमध्ये ते व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नसेल. जेवढं दाखवायला मिळेल तेवढं मी तुम्हाला दाखवेनच. चला जाऊया. खूप इच्छा होती खूप दिवसापासून की महाकालला जायचं, कधी पूर्ण होईल, पण आता ते फायनली इच्छा पूर्ण होते. मस्त मूर्ती आहे शंकराची वरती. आतमध्ये शूट करायला मिळेल की नाही माहिती नाही, पण इथून तुम्ही स्क्रीनवरती दर्शन घ्या.
तर आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलो आहे. आता VIP गेटने आम्ही आतमध्ये जाणार. तिकडे मोबाईल कॅमेरा अलाउड नसेल तर मी दाखवू शकत नाही, पण तुम्हाला मी महाकालच्या बाहेरचा पूर्ण परिसर दाखवेन. आणि इथे आल्यावरती ना खूप मस्त वाटते, वेगळंच फील होते काहीतरी ना. इकडे आल्यावरती वेगळंच फील होते ना. एकदम वेगळी वाईब्स येते, छान वाटतं. हे बघा, इथून आमची एंट्री होणार आहे. पिंड बघून घ्यायची. समोर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, कारण की आतमध्ये अलाउड नसेल. मी आता कॅमेरा लपवणार आहे. तर हे बघा, स्क्रीनवरती दिसतंय महाकालची मूर्ती. तर आता आम्ही या आतमध्ये प्रवेश केला आहे. VIP गेटने आता आम्ही चाललो आतमध्ये. आमचं आता दर्शन झालंय. दर्शन घेऊन आम्ही मस्त बाहेर आलो. खूप छान दर्शन झालं, एकदम छान समोरूनच पूर्ण. आणि एकदम 5-10 मिनिटाचं दर्शन झालं ना आपलं. एकदम छान झालं दर्शन. तू तो 5 पासून केले. हाँ हो गया जस्ट बाहर है अभी. एवढ्या जवळून दर्शन एकदम हाँ, हो गया, छान हो गया. होतं. कोणी हलवत सुद्धा नव्हतं, एवढं भारी अरे दर्शन फोन लेके गए थे, वो आवाज में सुना ही सगळे नहीं मागे दे होते रहा आणि था, आम्ही फोन आया. VIP रांगेमधून पुढून आलो आणि खूप छान असं दर्शन झालं. खूप मस्त वाटतंय. मूर्ती बघून एवढं प्रसन्न वाटतंय ना की इकडनं आता हलूच नाही असं वाटतंय. आणि तुम्ही मागे आवाज ऐकू शकता नगाऱ्याचा, म्हणजे त्यांचं भजन चालू आहे. आपण जाऊया तिकडे. हाँ चलेगा अभी. आणि हा आम्ही आता मंदिरातनं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या बाजूला. आणि हे एक ओंकारेश्वर मंदिर आहे, तिकडे पण आम्ही दर्शन घेऊन आलो आत्ताच. पण तिकडे कसं आहे की फोटोशूट करायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी बाहेरचं दाखवतो.
तर हे बघा महाकालच्या बाजूलाच हे रिद्धी सिद्धी गणेश मंदिर आहे. तिकडे पण आपण जाऊन दर्शन घेऊया. अतिप्राचीन विश्वप्रसिद्ध साक्षी गोपाल मंदिर आहे. म्हणजे आपण इकडे आलो आहे त्याचं साक्षी प्राप्त होतं इकडे महाकालचं दर्शन घेण्याचं. वरती पण लिहिलं आहे. चला याचं दर्शन घेऊया. लड्डू भोग. तर इकडनं जरा आम्ही प्रसाद घेतो. महाकालचा प्रसाद. आम्ही इकडनं प्रसाद घेतला आहे. लाडूचा प्रसाद घेतला आहे सगळ्यांनी. हे बघा एकदम लाडू. अजून हिचं गायचं आहे. हिला किती पाहिजे ते अजून सांगत नाही ती. सांगितलं फोन करून विचार करी. मला म्हणली अजय मला म्हणतोय तर महादेव करा आता. हर हर महादेव. हर हर महादेव. तर इथे बाजूलाच नवग्रह मंदिर आहे. मेन मंदिर नाही आहे हे. नवग्रह मंदिर आहे. तर तिकडं आम्ही मेन मंदिरात पण जाणार आहे. तर चला आता आम्ही बाहेर जातो आहे. तिकडे आई आणि अमिता पण बघते व्हिडिओ कॉलवरती. त्यांना पण थोडं दर्शन देतो आहे. हे बघा इकडनं पण ही लोक बघतायत मोबाईलवरती. चला तर आपण बाहेर जाऊया. आम्ही दर्शन करून बाहेर निघालो आहे. बघा इथूनच आतमध्ये गेलो होतो शंख गेटच्या इथून, शंखद्वारच्या इथून. आणि आता आम्ही तिकडूनच बाहेर निघालो आहे. आकाशने बघा ठीक आहे. चला आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो आहे गाडीमध्ये. आणि आता आम्ही इकडनं निघणार आहे ओंकारेश्वरसाठी. तर ती व्हिडिओ तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ओंकारेश्वरला. तोपर्यंत धन्यवाद.